कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळण्यासाठी प्रत्येक मल्ल, प्रत्येक पैलवान हा अंगाला तेल आणि अंगाला लाल माती लावून हा तयार असतो. आता 2024 हे लोकसभेचंच आहे आणि इलेक्शनचंच आहे. लोकसभा नंतर विधानसभा होईल. आता ह्या लोकसभेसाठी प्रत्येक पक्ष आपली वेगळी कूटनीती आणि रणनीती आखत असतो आणि यामध्येच आता प्रश्न येतो महाराष्ट्राच्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या लोकसभेचा. महाराष्ट्रामध्ये एकूणच 48 जागासाठी लोकसभेची निवडणूक होते. यामध्येच आता पक्ष बांधणी चालू आहे. पक्ष फोडाफोडी झाल्या, आता पक्ष बांधून उभारून त्यावरती अंमल आणणं बाकी आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा कणा आणि घटक आहे तो म्हणजे मराठा. मराठा समाज हा 5 ते 6 कोटी मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा 6 ते 5 कोटी मराठा समाज या वर्षी कौल कुणाकडे देईल? बीजेपीकडे जाईल की शिवसेनेकडे जाईल की अजून कुठले असे पक्ष आहेत त्याकडे जाईल? नेमकं घडल काय? पाहूया भानगड काय. बघा, मी आपला मित्र राजकुमार जगताप आणि तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल रोकठोक अर्जन. बघा, आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं रणशिंग फुकारलं. पक्ष बांधणी, वैचारिक मतभेद सारून सुद्धा काही गोष्टी एकत्र येताना आपण बघत आहोत. उदाहरणार्थ अजित पवार आणि बीजेपीचं मतभेद पूर्ण होते, ते आता पूर्ण एकत्र आलेले आहेत. असंच आता महाराष्ट्रामध्ये 6 कोटी मराठा बांधवाचा प्रश्न ज्यावेळेस मतदारात येतो त्यावेळेस यांच्या पुढे ऑप्शन कोणते असतील? बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी की वंचित का प्रहार? आणि शेवटी असतं ते म्हणजेच स्वराज्य पक्ष संभाजीराजे भोसले यांचा. आता यातून मित्रांनो इथं घडणार नेमकं काय समजून घ्या. आता बीजेपी सध्या सत्तेवरती आहे आणि त्याकरता मराठ्यांचं सध्या आरक्षणाची मागणी पण चालू आहे आणि बीजेपी सत्तेमध्ये असून सुद्धा यावरती तोडगा काढत नाही. आणि बीजेपीनं ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे, आपलेच माणसं यांच्या विरोधामध्ये उभे केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल छगन भुजबळ असतील, असे एकमेकांमध्ये भांडणं लावायचे काम. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम भांडणं घडून नाही आले, त्यामुळं हे भांडण लागते की काय ओबीसीवरून मराठा असं जनसामान्यांना वाटायचं आणि अशामधूनच पूर्णपणे मराठा समाज हा नाराज आहे बीजेपीवरती. आता प्रश्न येतो राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा. तर मराठा समाज जे मत तिकडे होते ते 10 ते 5% मत फक्त तिकडे असतील शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे. कारण काय आहेत? ह्या एकमेकाच्या भांडणामधून त्यांनी सर्व ओकून टाकलेलं आहे की मराठा आरक्षण का नाही भेटलं. यांनी आरक्षण मागितलं बीजेपीला, पण त्यांनी पण ओळखून टाकलेलं नेमकं प्रकार घडला का पाठीमाग. यामुळं जे फोकस होता तो पूर्णपणे गळून पडलेला आहे शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा आणि बीजेपीचा. यांच्या भांडणामध्ये यांनी 6 कोटीचं मतदारसंघ गमावून बसलं. आता पुढला पर्याय येतो तो म्हणजे काँग्रेसचा. कारण मराठा समाज हा बहुतांश एक 20% ते 25% काँग्रेसकडे होता. ते ह्या वर्षी राहीलही, त्यामध्ये काही शंका नाही. कोटी मधले समजून घ्या 1 कोटी गेले, पण 5 कोटी जो मतदार आहे तो जाणार कुठं? अशा वेळेसच प्रकाशजी आंबेडकर यांनी फुल पाठिंबा दिला होता मराठा आरक्षणाला. जरांगे पाटलाच्या पाठीमागे सदैव उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे बच्चू कडू आणि बाळासाहेब आंबेडकर. त्यानंतर आपले संभाजीराजे भोसले असतील, उदयनराजे भोसले असतील. ह्या 4-5 लोकांशिवाय या आरक्षणाच्या पाठीमागं प्रबळ असं, प्रखंड असं कुणीच उभं राहिलं नाही आणि ह्या गोष्टीला समाज कधी विसरणार नाही. माणूस सुखामधली माणसं विसरेल, पण दुःखामध्ये कोणी साथ दिली त्यांना कधीच विसरणार नाही. अशा जे प्रस्थापित आणि जे विस्थापित जे मराठा समाज आहे, ज्यांना आरक्षण खरंच लागू पाहिजे होतं, तो समाज यावेळेस नक्कीच विचार करेल. आणि तो विचार असा करेल की यावेळेस वंचित, स्वराज्य आणि त्यानंतर प्रहार याकडे तो प्रामुख्याने वळायचा प्रयत्न करेल. ते पण वन वे, कुठलंही मताचं आमिष नाही, पैशाचं आमिष नाही, कुठलंही आमिष न घेता सत्ता पलट करायचा विचार हा मराठा समाज 100% करणार. कारण ठेच लागल्याशिवाय माणूस पुढला पाऊल व्यवस्थित टाकू शकत नाही. ज्यावेळेस माणसाला एका चटका जिभेला बसला त्यावेळेस नंतर तो ताक सुद्धा फुकून पितो. त्यामुळं हे प्रचिती ह्या वेळेस नक्की चाललेले समाजाला आणि समाज हा पूर्णपणे समाजाचे मत परिवर्तन करून हे समाज यावेळेस वोटिंग करेल.
आणि त्यावेळेस जर बाळासाहेब, प्रहारचे बच्चू कडू आणि स्वराज्य या तिन्हीकडे मतदाराचा कोल जास्ती असेल. आणि जर प्रश्न येतो ओबीसीचा, ओबीसी सुद्धा बीजेपी वरती नाराज होऊ शकतं. कसं काय, जर मराठ्यांना जर आरक्षण ओबीसीतनं मिळालं तर ओबीसी समाज हा पूर्णपणे बीजेपीच्या विरोधामध्ये जाऊ शकतो. एकूणच गोची ही बीजेपीची होणार आहे. त्याच्या पुढे आता पुढे आड आणि मागे विहीर असं काम झालेलं आहे. आरक्षण द्यावं तर हा समाज नाराज होईल, आरक्षण नाही द्यावं तर हा नाराज होईल. यामध्ये सर्वात मोठी गोची झालेली आहे बीजेपीची. आणि अशा वेळेस वंचितची चांदी आहे, वंचितची आणि प्रहारची चांदी होणार आहे. आणि जास्तीत जास्त मताधिक्य यांना पडणार. कारण एक वेळेस जरांगे पाटलांनंतर स्पष्ट सांगितलं की आपण यावेळेस बाळासाहेबांना साथ देऊ. कारण बाळासाहेबांना वारंवार सांगितलं होतं की मराठ्याला आरक्षण कसं द्यायचंय ते मला माहित आहे आणि ती मीच देऊ शकतो. या एका वाक्यावरती पूर्ण समाज तिकडे जाईल आणि अर्थातच ओबीसी पण तिकडेच येईल. कारण काय, ओबीसीला पण माहित आहे की ह्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देईल. म्हणजे या ठिकाणी फायदा दोघांचाच आहे. फायदा ओबीसीचा पण आहे आणि फायदा मराठा समाजाचा आहे. त्यामुळे मराठा समाज हा वंचित बहुजन आघाडीला नक्कीच निवडेल आणि जास्तीत जास्त मतं द्यायचा प्रयत्न करेल. आणि यांच्या पाठीमागं जरांगे पाटील नेहमीच असतील बाळासाहेबांच्या पाठीमागं. कारण बाळासाहेबांनी त्यांना साथ दिलेली आहे एका अवघड कठीण वेळेमध्ये. आणि त्याचा परतावा नक्कीच या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दिसून येईल. तुम्हाला मित्रांनो एकूणच याविषयी वाटते काय, हे असं होऊ शकतं का, किंवा याच्याहून जास्त अजून जास्त वर इकडे येईल का, तुम्हाला काय वाटतंय? आता मराठा समाज आहे तो यावेळेस वळेल कुठे, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. तुमचं ओपिनियन खूप महत्वाचं आहे. एक कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ठेवा, शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय शिवराय, जय भीम.